तर आज आपण अबॅकस डिव्हाइसच्या पार्टबद्दल माहिती घेणार आहोत। तर तुमच्या बुकमध्ये पेज नंबर 5 वरती जे अबॅकस डिव्हाइस दिलेलं आहे सेम त्याच पद्धतीचं आपलं सुद्धा डिव्हाइस आहे। तर हे डिव्हाइस त्याचे पार्ट आपण आज बघणार आहोत। तर ही टोटल अबॅकसची फ्रेम आहे। त्याच्यानंतर इथं काही वरती बीड्स आहेत, खाली काही बीड्स आहेत। तर वरती जे बीड्स आहेत त्याला अप्पर बीड्स म्हणतात, खाली जे बीड्स आहेत त्यांना लोअर बीड्स म्हणतात। तसेच वरचे बीट ज्या बॉक्सवरती सेट आहेत त्यांना अप्पर डेक म्हटलं जातं आणि खाली लोअर डेक असं म्हटलं जातं। परंतु अबॅकस डिव्हाइसवरती सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे व्हाईट डॉटवाला जो आडवा बार आहे त्याला आपण व्हॅल्यू बार असं म्हणतो। त्याला काय म्हणतो? व्हॅल्यू बार। आणि त्याच्यानंतर हा जो मिडल डॉट असतो हा युनिट प्लेस, हा 10 प्लेस, हा 100 प्लेस, सेम ॲज इट इज असे व्हर्टिकल जे काही बार असतील त्यांना आपण रॉड या नावाने संबोधतो। त्याच्यामुळं हे झाले अबॅकसचे पार्ट। तर मी पुन्हा एकदा रिपीट करते, टोटल फ्रेम, this is the abacus device, upper beads, lower beads, upper deck, lower deck, value bar and unit 10, 100, 1000 same as it is की त्यांना आपण रॉड असं म्हणतो। युनिट प्लेस म्हणजेच वन्स, टेन्स आणि 100 हे झालं लेवल 2 वाल्यांसाठी डिव्हाइस। सेम ॲज इट इज की हे वालं डिव्हाइस आहे जे लेवल 1 वाल्यांसाठी 3rd स्टँडर्डपर्यंत जे डिव्हाइस आहे ते। तर याच्यात सुद्धा सेम आहे, फ्रेम, अप्पर बीड्स, लोअर डेक, अप्पर डेक, हा जो मिडल आहे तो व्हॅल्यू बार आणि त्याच्यानंतर हे वन्स, टेन्स आणि 100s अशा पद्धतीनं तुम्हाला दोन्ही डिव्हाइसची माहिती सांगितलेली आहे।